बर. दहीहंडी गणपतीच्या आधी आता अगदी येऊ घातलेलं आहे तुमची 5 ऑगस्टला आहे दहीहंडी. हो, तुमची दहीहंडी पण फार पॉप्युलर आहे. तर यावेळी काय थीम करताय, काय? नाही, यावेळेस तर फक्त मराठीचीच थीम आहे, दुसरं काही नाही. येणार आहे कारण शेवटी कसं आहे, माझ्या बघा 1996 साली चालू केलेली ही 11,000ची दहीहंडी आज 25 लाखापर्यंत पोहोचली. पहिलं 11,000चं बक्षीस होतं, आता पहिलं बक्षीस 11,000चं. पहिलं 6 थर म्हणजे आम्हाला फार मोठे वाटायचे, पण हळूहळू हे 10 थरापर्यंत पोहोचले. आणि प्रामुख्यानं म्हणजे सगळे विश्वविक्रम झाले ते माझ्याच उत्सवामध्ये झाले. संस्कृतीच्या दहीहंडीत 9 थर सुद्धा माझ्याच दहीहंडीत लागले. फॉरेनर सुद्धा यायला लागले. 9 थराचे 3 एकाच वेळेस जे थर लागले तेच माझ्या दहीहंडीत लागले. आणि गेल्या वर्षी तर 10 थराचा विश्वविक्रम सुद्धा माझ्याच दहीहंडीत झाला. त्यामुळे दहीहंडी ही होतच राहील, परंतु ह्या दहीहंडी किंवा हा मराठमोळा आपला उत्सव आहे, जो सण आहे, तो 7 समुद्राकडे पोचावा यासाठी मी राज्य शासनाकडे मागणी केली. आम्ही स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये त्याची तुलना करून घेतली, स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये घेतलं. आणि त्याचबरोबर प्रो गोविंदा नावाची स्पर्धा सुद्धा पूर्वेश सरनाईकने चालू केली. म्हणजे माझं जे स्वप्न होतं ते प्रत्यक्षात आणण्याचं काम मुलगा म्हणून नव्हे तर एक लहान गोविंदा म्हणून पूर्वेश सरनाईक करतोय. आणि ते सुद्धा आता 25, 26, 27ला डोम मध्ये त्या स्पर्धा आहेत, त्या पण मोठ्या स्तरावर गेलेल्या. आता त्यांचं 4थं वर्ष आहे. म्हणजे प्रो कबड्डी सारखा प्रो गोविंदा सुद्धा आता उदयाला आलाय. आणि ह्या वर्षी तर ब्रँड अँबॅसेडर म्हणून सूर्य आहे, वा, सूर्यकुमार यादव.